हॅलो एव्हरीवन. आज जर तुम्ही हा व्हिडिओ अगदी पूर्ण बघितलात शेवटपर्यंत तर 100% खात्रीने तुम्ही 12 काळातली वाक्य मराठीतली इंग्लिशमध्ये सहजपणे आणि अचूकपणे बोलू शकाल. सो वॉच द व्हिडिओ टिल द एंड. मी विनया टेंबे अँड वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश. लेट अस बिगिन. करूया आपण सुरुवात. जर मला मराठीत म्हणायचं असेल, मी काम करते किंवा करतो. मी काम करते किंवा करतो. इंग्लिश करताना मुळात पहिल्यांदा सब्जेक्ट म्हणजे कर्ता घ्यायचा. मी म्हणून आय, करते किंवा करतो क्रियापद दुसऱ्या नंबरला इंग्लिशमध्ये नेहमी घ्यायचं. करणे डू, आय डू. काम हे झालं ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, ते तिसऱ्या नंबरला. आय डू वर्क, आय डू वर्क. मग बेसिक रचना वाक्य बनवताना काय लक्षात ठेवणार? कर्ता अधिक क्रियापद अधिक कर्म, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. दरवेळेला ऑब्जेक्ट असेलच असं नाही. आत्ता आपण ऑब्जेक्ट घेतोय वर्क. ओके. आता हा आय आहे. या आयच्या जागी एकूण 7 प्रोनाउन्स आहेत. उरलेली 6 जर आपल्याला घालून बोलायचं असेल तर आपण कसं म्हणणार की तो काम करतो, तो काम करतो. ही डज वर्क, ही डज वर्क. ती काम करते, ती काम करते. शी डज वर्क, शी डज वर्क. तो किंवा ती किंवा ते एकवचनी काम करतं. इट डज वर्क, इट डज वर्क. आम्ही काम करतो किंवा आपण काम करतो. वी डू वर्क, वी डू वर्क. तू किंवा तुम्ही काम करता. यू डू वर्क, यू डू वर्क. ते किंवा त्या काम करतात. दे डू वर्क, दे डू वर्क. ही झाली 7 प्रोनाउन्स. आता एखादं जर नाऊन, आता नाऊन म्हणजे नाम, प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम. नाम जर घालून बोलायचं असेल वाक्य, की समजा मला म्हणायचं असेल की राधा काम करते, तर फक्त राधा हा सब्जेक्ट म्हणून पहिल्यांदा घ्यायचा. राधा डज वर्क. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की डू आणि डज दोन वापरलेत वेगळी क्रियापदं. कारण काय आहे? मुळात काळ आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. आणि त्यावेळेला जेव्हा ही किंवा शी किंवा इट हा कर्ता म्हणून येतो त्यावेळेला आपण डूचा डज वापरतो. नियम काय आहे की जेव्हा ही शी किंवा इट हा कर्ता म्हणून येईल साध्या वर्तमान काळात, तेव्हा क्रियापदाला एस किंवा ईएस हा प्रत्यय लागतो. डू या क्रियापदाला ईएस हा प्रत्यय लागलाय आणि त्यासाठी आपल्याला प्रत्येक क्रियापद जे आपण बोलणार आहोत त्याची 5 रूपं माहिती असायला हवी. 5 रूपं. डू हे क्रियापद आजचं आपलं आहे करणे, त्याची 5 रूपं सांगते. डू हे झालं V1, डीड हे झालं V2, डन हे झालं V3, डुईंग V4 आणि डज V5. रिपीट करते एकदा. डू डीड डन डुईंग डज, डू डीड डन डुईंग डज. आता V5 हे फक्त साध्या वर्तमान काळातच वापरलं जातं आणि ते सुद्धा जेव्हा कर्ता म्हणून ही किंवा शी किंवा इट असतो तेव्हा. मी फक्त प्रोनाउन्स सांगते. ऑफकोर्स त्या प्रोनाउन्सच्या जागी नाम जरी आलं, फॉर एक्झाम्पल ही म्हणजे द बॉय असं आलं, एकवचनी हवं, पण द बॉय आलं की लगेच आपण डज वापरणार. शीच्या जागी द गर्ल आलं की आपण डज वापरणार, किंवा आत्ता राधा म्हटलं तसं नाव आलं एखाद्या मुलीचं किंवा स्त्रीचं तरी आपण डज वापरणार. आणि इट म्हणजे आता पक्षी प्राणी ह्यातला कुठचंही जरी एक आलं, द कॅट, द कॅट सिंगल हवं, फक्त एकवचन हवं की आपण डज वापरणार. हे झालं साध्या वर्तमान काळाबद्दल. आता जर मला मराठीत म्हणायचं असेल मी आत्ता काम करत आहे, मी आत्ता काम करत आहे, तर मग मी कसं बोलेन? आय एम डुईंग वर्क नाऊ, आय एम डुईंग वर्क नाऊ. रचना सेम ठेवली आहे. कर्ता अधिक क्रियापद अधिक कर्म आणि नाऊ हा ॲडिशनल शब्द शेवटी घ्यायचा. आत्ता म्हणजे नाऊ तो शेवटी घ्यायचा वाक्याच्या. निदान इनिशियली म्हणजे सुरुवातीला तरी रचनेप्रमाणे वाक्य बनवायचं की सोपं जातं. आता हेच मी आईच्या जागी बाकीची जर 6 प्रोनाउन्स घेतली तर मगाचसारखं वाक्य म्हणून दाखवते, मराठी पण सांगते. मराठीत मी म्हणते तो आत्ता काम करत आहे, तो आत्ता काम करत आहे. ही इज डुईंग वर्क नाऊ, ही इज डुईंग वर्क नाऊ.
ती आत्ता काम करत आहे. ती आत्ता काम करत आहे. शी इज डुईंग वर्क नाऊ. शी इज डुईंग वर्क नाऊ. ते आत्ता काम करत आहे. ते आत्ता काम करत आहे. इट इज डुईंग वर्क नाऊ. इट इज डुईंग वर्क नाऊ. आम्ही आत्ता काम करत आहोत. आम्ही आत्ता काम करत आहोत. वी आर डुईंग वर्क नाऊ. वी आर डुईंग वर्क नाऊ. तुम्ही किंवा तू आत्ता काम करत आहेस. तुम्ही किंवा तू आत्ता काम करत आहेस. यू आर डुईंग वर्क नाऊ. यू आर डुईंग वर्क नाऊ. ते किंवा त्या आत्ता काम करत आहेत. ते किंवा त्या आत्ता काम करत आहेत. ते आर. आता हा काळ कुठचा झाला तर आत्ता काम करत आहे. आत्ता या क्षणाला चालू असलेली क्रिया, चालू वर्तमान काळ, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. त्यावेळेला काय लक्षात आलं असेल तुमच्या की आय एम आणि व्ही फोर वापरला डुईंग. ही शी इट करता असताना इज घेतला आणि व्ही फोर, आणि वी दे आणि यू करता असताना आर घेतला आणि व्ही फोर. आता हेच जर मला म्हणायचं असेल माझं आत्ताच काम करून झालेलं आहे, आत्ताच माझं काम संपलेलं आहे, किंवा आत्ताच मी काम केलेलं आहे. मराठीत आपण कुठच्याही प्रकारे म्हणू शकतो. इंग्लिशमध्ये वाक्य करताना आय हॅव डन वर्क. आय हॅव डन वर्क. आय हॅव डन वर्क. आता मी आयच्या जागी बाकीची प्रोनाउन्स म्हणजे सर्वनाम घेऊन वाक्य सांगते. ही हॅज डन वर्क. ही हॅज डन वर्क. त्याने काम केलेलं आहे. तिने काम केलेलं आहे म्हणायचं असेल शी हॅज डन वर्क. शी हॅज डन वर्क. त्याने म्हणजे इट साठी मी म्हणते तो, ती, ते, कोणीतरी एकाने. त्याने काम केलेलं आहे. त्याने काम केलेलं आहे. इट हॅज डन वर्क. इट हॅज डन वर्क. आम्ही किंवा आपण काम केलेलं आहे. आम्ही किंवा आपण काम केलेलं आहे. वी हॅव डन वर्क. वी हॅव डन वर्क. तू किंवा तुम्ही काम केलेलं आहे. तू किंवा तुम्ही काम केलेलं आहे. यू हॅव डन वर्क. यू हॅव डन वर्क. त्यांनी काम केलेलं आहे. त्यांनी काम केलेलं आहे. दे हॅव डन वर्क. दे हॅव डन वर्क. परत या ठिकाणी एक लक्षात ठेवण्यासाठी टीप, जेव्हा ही किंवा शी किंवा इट कर्त्याच्या जागी येईल त्यावेळेला हॅज, आणि जेव्हा बाकीचा कर्ता म्हणून असेल, बाकीचं म्हणजे आय असेल, वी असेल, दे असेल किंवा यू असेल, तेव्हा हॅव आणि त्याच्या पुढे व्ही थ्री. आता जर मला म्हणायचं असेल की मी बराच वेळ काम करत आहे, बराच वेळाची जेव्हा गोष्ट बोलायची आहे आणि ती चालू क्रिया वर्तमान काळातली सांगायची आहे, त्यावेळेला आपण मग इंग्लिश वाक्य बनवू. आय हॅव बीन डुईंग वर्क फॉर अ लॉंग टाइम. आय हॅव बीन डुईंग वर्क फॉर अ लॉंग टाइम. आय हॅव बीन डुईंग, आय झाला करता, हॅव बीन डुईंग झालं क्रियापद, वर्क झालं कर्म, आणि फॉर अ लॉंग टाइम बराच वेळ पुढचे शब्द नंतर. आय हॅव बीन डुईंग वर्क फॉर अ लॉंग टाइम. परत बाकीची प्रोनाऊन घेऊन वाक्य जेव्हा मी म्हणेन तो बराच वेळ काम करत आहे. तो बराच वेळ काम करत आहे. ही हॅज बीन डुईंग वर्क फॉर अ लॉंग टाइम. ही हॅज बीन डुईंग वर्क फॉर अ लॉंग टाइम. ती बराच वेळ काम करत आहे. ती बराच वेळ काम करत आहे. शी हॅज बीन डुईंग वर्क फॉर अ लॉंग टाइम. शी हॅज बीन डुईंग वर्क फॉर अ लॉंग टाइम. ते म्हणजे एक वचनी इट साठी मी म्हणते ते बराच वेळ काम करत आहे. इट हॅज बीन डुईंग वर्क फॉर अ लॉंग टाइम. इट हॅज बीन डुईंग वर्क फॉर अ लॉंग टाइम. आम्ही बराच वेळ काम करतोय. आम्ही बराच वेळ काम करतोय. वी हॅव बीन डुईंग वर्क फॉर अ लॉंग टाइम. वी हॅव बीन डुईंग वर्क फॉर अ लॉंग टाइम. तुम्ही किंवा तू बराच वेळ काम करताय. यू हॅव बीन डुईंग वर्क फॉर अ लॉंग टाइम. यू हॅव बीन डुईंग वर्क फॉर अ लॉंग टाइम. आणि ते किंवा त्या बराच वेळ काम करतायत. दे हॅव बीन डुईंग वर्क फॉर अ लॉंग टाइम. दे हॅव बीन डुईंग वर्क फॉर अ लॉंग टाइम. काय केली रचना? सब्जेक्ट तर पहिला घेतलाच. ही शी इट असेल तर हॅज घेतलं. आय वी दे आणि यू असेल तर हॅव घेतलं. मध्ये बीन प्लस बी फोर ही आहे या काळाची रचना, बराच वेळ वर्तमान काळातली चालू असलेली क्रिया. आता जर मी म्हटलं की काल मी काम केलं, काल मी काम केलं, भूतकाळ कळतो आणि नुसतं आपण बोलतोय, त्याचा वेळेशी काही संबंध नाही, कधी केलं, केव्हा केलं, काही नाही. काल मी काम केलं त्यावेळेला सिंपल पास्ट म्हणजे साधा भूतकाळ वापरायचा. साधा भूतकाळ वापरायचा म्हणजे काल मी काम केलं हे वाक्य आपण कसं म्हणायचं?
आय डीड वर्क येस्टरडे. आय डीड वर्क येस्टरडे. सब्जेक्ट घेतला आय, डीड V2 घ्यायचं आणि वर्क ऑब्जेक्ट घेतलं कर्म. काल हा शब्द नंतर शेवटी येस्टरडे. आय डीड वर्क येस्टरडे. बाकीची प्रोनाउन्स घेऊन वाक्य म्हणूया. त्याने काल काम केलं. त्याने काल काम केलं. ही डीड वर्क येस्टरडे. ही डीड वर्क येस्टरडे. तिने काल काम केलं. तिने काल काम केलं. शी डीड वर्क येस्टरडे. शी डीड वर्क येस्टरडे. त्याने काल काम केलं. त्याने काल काम केलं. इट डीड वर्क येस्टरडे. इट डीड वर्क येस्टरडे. आम्ही काल काम केलं. आम्ही काल काम केलं. वी डीड वर्क येस्टरडे. वी डीड वर्क येस्टरडे. तू किंवा तुम्ही काल काम केलं. तू किंवा तुम्ही काल काम केलं. यू डीड वर्क येस्टरडे. आणि त्यांनी काल काम केलं. त्यांनी काल काम केलं. दे डीड वर्क येस्टरडे. दे डीड वर्क येस्टरडे. इथे काहीही बदल होत नाही. डीड हे क्रियापद सगळीकडे नाम कुठचंही असो, सर्वनाम कुठचंही असो, डीड बदलत नाही. आता जर मला म्हणायचं असेल की मी काल काम करत होते, मी काल काम करत होते. मराठीत आपण कसंही बोलू, पण इंग्लिशमध्ये करताना पहिला सब्जेक्ट मी, आय, नंतर क्रियापद. काम करत होते, चालू क्रिया पण भूतकाळातली. चालू भूतकाळ येतो, पास्ट कंटिन्युअस आहे. मग मी काल काम करत होते. आय वॉज डुईंग करायचं. आय वॉज डुईंग क्रियापद म्हणून वर्क आणि काल हा शब्द शेवटी. आय वॉज डुईंग वर्क येस्टरडे. आय वॉज डुईंग वर्क येस्टरडे. तो काल काम करत होता. तो काल काम करत होता. ही वॉज डुईंग वर्क येस्टरडे. ही वॉज डुईंग वर्क येस्टरडे. ती काल काम करत होती. ती काल काम करत होती. शी वॉज डुईंग वर्क येस्टरडे. शी वॉज डुईंग वर्क येस्टरडे. ते काल काम करत होतं. ते काल काम करत होतं. इट वॉज डुईंग वर्क येस्टरडे. इट वॉज डुईंग वर्क येस्टरडे. आम्ही किंवा आपण काल काम करत होतो. आम्ही किंवा आपण काल काम करत होतो. वी वर डुईंग वर्क येस्टरडे. वी वर डुईंग वर्क येस्टरडे. तू किंवा तुम्ही काल काम करत होतात. तू किंवा तुम्ही काल काम करत होतात. यू वर डुईंग वर्क येस्टरडे. यू वर डुईंग वर्क येस्टरडे. ते किंवा त्या काल काम करत होते किंवा होत्या. दे वर डुईंग वर्क येस्टरडे. दे वर डुईंग वर्क येस्टरडे. रचना काय? सब्जेक्ट वॉज किंवा वर प्लस बी फोर आयएनजी वाला क्रियापद आणि मग ऑब्जेक्ट असेल तर ऑब्जेक्ट. पुढचे जे शब्द असतील ऍडिशनल ते त्यानंतर. वॉज कधी? जेव्हा करता एकवचन असेल, सिंग्युलर असेल तेव्हा वॉज. जेव्हा करता अनेकवचनी असेल, प्लुरल असेल तेव्हा वर. हे झालं पास्ट कंटिन्युअस चालू भूतकाळाची वाक्य. आता जर मला म्हणायचं असेल काल माझं काम करून झालेलं होतं. काल माझं काम करून झालेलं होतं किंवा काल मी काम केलेलं होतं. मराठीत कसंही म्हणूया. इंग्लिशमध्ये आय हॅड डन माय वर्क. आय हॅड डन माय वर्क. इथे आपण हॅड घेतो, हॅज आणि हॅवचं भूतकाळी, कारण भूतकाळ चालू आहे. हॅड आणि डन V3 घेतो. आय हॅड डन माय वर्क. परत जेव्हा हॅड आणि V3 ही रचना येते त्यावेळेला हॅड मध्ये काही बदल होत नाही, एकच रूप आहे भूतकाळी ते, कारण कुठचाही करता असो हॅडच राहणार आहे. फॉर एक्झाम्पल आता सगळी म्हणूया आपण. त्याने काल काम केलेलं होतं. त्याने काल काम केलेलं होतं. ही हॅड डन हिज वर्क. त्याने काल काम केलेलं होतं. ही हॅड डन वर्क. तिने काल काम केलेलं होतं. तिने काल काम केलेलं होतं. शी हॅड डन वर्क. शी हॅड डन वर्क. त्याने काल काम केलेलं होतं. त्याने तिने म्हणजे इट साठी काल काम केलेलं होतं. इट हॅड डन वर्क. इट हॅड डन वर्क. फॉर एक्झाम्पल इथे जर आपल्याला हॉर्स हे त्या इटच्या जागी घ्यायचं असेल, एक वचन, घोड्याने त्याचं काम केलेलं होतं असं जर म्हणायचं असेल, द हॉर्स हॅड डन इट्स वर्क असं म्हणतो आपण. द हॉर्स हॅड डन इट्स वर्क. इट जरा कन्फ्युजिंग वाटू शकतो, पण इट म्हणजे एक वचन आहे. तो किंवा ती किंवा ते पक्षी प्राणी असं काहीतरी असतं तेव्हा इट म्हणतो आपण.
आता पुढे जर मला म्हणायचं असेल आम्ही काम काल केलेलं होतं, काल आम्ही काम केलेलं होतं, वी हॅड डन वर्क, वी हॅड डन वर्क. तू किंवा तुम्ही काल काम केलेलं होतं, तू किंवा तुम्ही काल काम केलेलं होतं. यू हॅड डन वर्क, यू हॅड डन वर्क. त्यांनी काल काम केलेलं होतं, त्यांनी काल काम केलेलं होतं. दे हॅड डन वर्क. येस्टरडे सगळीकडे लावायचं आहे काल म्हणून शेवटी. दे हॅड डन वर्क येस्टरडे. हेच जर मला म्हणायचं असेल काल बराच वेळ मी काम करत होते, काल बराच वेळ मी काम करत होते, बऱ्याच वेळाची क्रिया म्हणून आय हॅड बीन डुईंग वर्क येस्टरडे. कसं केलं आपण, करता घेतला आय, हॅड बीन डुईंग हे क्रियापद घेतलं, हॅड प्लस बीन प्लस बी 4. वर्क ऑब्जेक्ट झालं, कर्म झालं, येस्टरडे ऍडिशनल शब्द शेवटी गेला. आय हॅड बीन डुईंग वर्क येस्टरडे. तो काल बराच वेळ काम करत होता, तो काल बराच वेळ काम करत होता. ही हॅड बीन डुईंग वर्क येस्टरडे, ही हॅड बीन डुईंग वर्क येस्टरडे. ती काल बराच वेळ काम करत होती, ती काल बराच वेळ काम करत होती. शी हॅड बीन डुईंग वर्क येस्टरडे. बराच वेळ हा शब्द मी परत परत रिपीट करत नाहीये कारण त्याचा अर्थ सांगण्यासाठी मी तो शब्द वापरते. जर बोलायचा असेल शी हॅड बीन डुईंग वर्क येस्टरडे फॉर अ लॉंग टाइम, बराच वेळ फॉर अ लॉंग टाइम, ते आपण वाढवू शकतो हा वाक्य सहजपणे. आता मी तो अर्थ क्लिअर करण्यासाठी म्हणून ते सारखं बोलतेय की बराच वेळाची क्रिया हॅड बीन डुईंग असं बनवायचंय. ओके, ते बराच वेळ काल काम करत होतं. इट हॅड बीन डुईंग वर्क येस्टरडे फॉर अ लॉंग टाइम. आम्ही काल बराच वेळ काम करत होतो किंवा आपण काल बराच वेळ काम करत होतो. वी हॅड बीन डुईंग वर्क येस्टरडे फॉर अ लॉंग टाइम, वी हॅड बीन डुईंग वर्क येस्टरडे फॉर अ लॉंग टाइम. तू किंवा तुम्ही काल काम करत होतात, तू किंवा तुम्ही काल काम करत होतात. यू हॅड बीन डुईंग वर्क फॉर अ लॉंग टाइम येस्टरडे. आणि ते किंवा त्या बराच वेळ काम करत होते किंवा होत्या. दे हॅड बीन डुईंग वर्क येस्टरडे फॉर अ लॉंग टाइम, दे हॅड बीन डुईंग वर्क येस्टरडे फॉर अ लॉंग टाइम. हे झालं बराच वेळाची भूतकाळातली क्रिया, प्रेझेंट पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण भूतकाळ. ओके, आता पुढे जर मला म्हणायचं असेल की मी उद्या काम करेन, मी उद्या काम करेन. कसं कळतं आपल्याला की साधं आहे काहीतरी, करेन नुसतं म्हणतोय, भविष्यकाळ बोलतोय, मग त्यावेळेला इंग्लिश करताना करता तर पहिलाच घेणार आय. भविष्य काळासाठी कधीही विल हे एक शब्द क्रियापद कायम घ्यायचं भविष्यकाळ दाखवण्यासाठी. आय विल त्यानंतर वी पण घ्यायचं. आय विल डू वर्क, उद्या टुमॉरो शेवटी, आय विल डू वर्क टुमॉरो, आय विल डू वर्क टुमॉरो. आता या भविष्य काळात विल हे जे क्रियापद आहे ते भविष्यकाळ दाखवतं, ते असायलाच हवं. करता कुठचाही जरी असला तरी विल सगळ्यांना चालतं, म्हणून विल लक्षात ठेवायचंय, सोपं आहे. पण शल सुद्धा वापरू शकतो ऑफकोर्स, पण शल साठी लक्षात ठेवायला हवं मग आय किंवा वी म्हणजे आम्ही हा करता असतानाच फक्त आपण शल वापरू शकतो, बाकी कधीही वापरता येणार नाही. आय किंवा वी शल, पण विल मात्र आय आणि वीलाही चालतं. मग लक्षात ठेवायला सोपं काय तर विल, म्हणून मी विल म्हणते आता. पण आपण हेच वाक्य आय शल डू वर्क टुमॉरो असंही म्हणूच शकतो. करेक्ट आहे, शल आय साठी वापरतोच. आय शल डू वर्क हे पण सेम आहे. तो उद्या काम करेल, तो उद्या काम करेल. ही विल डू वर्क टुमॉरो, ही विल डू वर्क टुमॉरो. ती उद्या काम करेल, ती उद्या काम करेल. शी विल डू वर्क टुमॉरो, शी विल डू वर्क टुमॉरो. ते उद्या काम करेल, ते उद्या काम करेल. इट विल डू वर्क टुमॉरो, इट विल डू वर्क टुमॉरो. आम्ही किंवा आपण उद्या काम करू, आम्ही किंवा आपण उद्या काम करू. वी विल डू वर्क टुमॉरो, वी विल डू वर्क टुमॉरो. मगाशी म्हटलं त्याप्रमाणे वी असल्यामुळे शल पण चालेल. वी शॅल डू वर्क टुमॉरो, वी शॅल डू वर्क टुमॉरो. ते किंवा त्या उद्या काम करतील. दे विल डू वर्क टुमॉरो, दे विल डू वर्क टुमॉरो. आणि तू किंवा तुम्ही उद्या काम कराल, तू किंवा तुम्ही उद्या काम कराल. यू विल डू वर्क टुमॉरो, यू विल डू वर्क टुमॉरो.
हेच जर मला हा झाला साधा भविष्यकाळ, सिंपल फ्युचर टेन्स. आता जर मला म्हणायचं असेल की उद्या यावेळेला मी काम करत असेन, उद्या यावेळेला मी काम करत असेन. आता उद्याची गोष्ट भविष्यकाळ आहे, यावेळेला विशिष्ट वेळ सांगते, मी काम करत असेन, मी चालू क्रिया सांगते पण भविष्यकाळातली चालू क्रिया. म्हणजे काळाचं नाव झालं चालू भविष्यकाळ, इंग्लिशमध्ये फ्युचर कंटिन्युअस टेन्स. असं वाक्य इंग्लिश करताना करता पहिला घेतला आय, विल घेतला किंवा शल पण चालेल आय असल्यामुळे, शल किंवा विल आय असल्यामुळे. त्याच्या पुढे बी, बीई बी घ्यायचं आणि आयएनजी वालं रूप घ्यायचं. आय विल बी डुईंग वर्क टुमॉरो, आय विल बी डुईंग वर्क टुमॉरो किंवा आय शल बी डुईंग वर्क टुमॉरो. आय असल्यामुळे शल चालेल, आय शल बी डुईंग वर्क टुमॉरो. आणि यावेळेला हा शब्द इंग्लिशमध्ये म्हणताना ऍट धिस टाइम असं म्हणायचंय. आय विल बी डुईंग वर्क टुमॉरो ऍट धिस टाइम, ऍट धिस टाइम यावेळेला. आता आपण वेगळे वेगळे घेऊया प्रोनाउन्स. मग अशी करतोय आपण त्या पद्धतीने. तो उद्या काम करत असेल, तो उद्या काम करत असेल. ही विल बी डुईंग वर्क टुमॉरो, ही विल बी डुईंग वर्क टुमॉरो. ती उद्या काम करत असेल, ती उद्या काम करत असेल. शी विल बी डुईंग वर्क टुमॉरो, शी विल बी डुईंग वर्क टुमॉरो. ते उद्या काम करत असेल, ते उद्या काम करत असेल. इट विल बी डुईंग वर्क टुमॉरो, इट विल बी डुईंग वर्क टुमॉरो. आम्ही किंवा आपण उद्या काम करत असू, आम्ही किंवा आपण उद्या काम करत असू. वी विल बी डुईंग वर्क टुमॉरो किंवा वी शॅल बी डुईंग वर्क टुमॉरो. ते किंवा त्या उद्या काम करत असतील, ते किंवा त्या उद्या काम करत असतील. दे विल बी डुईंग वर्क टुमॉरो, दे विल बी डुईंग वर्क टुमॉरो. आणि तू किंवा तुम्ही उद्या काम करत असाल, तू किंवा तुम्ही उद्या काम करत असाल. यू विल बी डुईंग वर्क टुमॉरो, यू विल बी डुईंग वर्क टुमॉरो. हेच जर मला मराठीत म्हणायचं असेल की माझं काम करून झालेलं असेल उद्या, या वेळेपर्यंत उद्या माझं काम करून झालेलं असेल, काम संपलेलं असेल करून, मी काम केलेलं असेल उद्या या वेळेपर्यंत. अशा पद्धतीने मराठी म्हणायचं असताना इंग्लिश करायचंय. सब्जेक्ट पहिला आय, विल किंवा शल, आय असल्यामुळे शल किंवा विल ऑफकोर्स. आय विल हॅव, हॅव घ्यायचा मध्ये आणि V3 घ्यायचं. आय विल हॅव डन वर्क टुमॉरो, आय विल हॅव डन वर्क टुमॉरो. आय असल्यामुळे आय शॅल हॅव डन वर्क टुमॉरो पण चालणार आहे. आय शॅल हॅव डन वर्क टुमॉरो. या वेळेपर्यंत यासाठी बाय धिस टाइम, बाय धिस टाइम. आय विल हॅव डन वर्क टुमॉरो बाय धिस टाइम. बाकीच्या प्रोनाउन्स घेऊन आपण हेच वाक्य आता बनवूया. त्याने उद्या काम केलेलं असेल, त्याने उद्या काम केलेलं असेल. ही विल हॅव डन वर्क टुमॉरो, ही विल हॅव डन वर्क टुमॉरो. तिने उद्या काम केलेलं असेल, तिने उद्या काम केलेलं असेल. शी विल हॅव डन वर्क टुमॉरो, शी विल हॅव डन वर्क टुमॉरो. त्याने उद्या काम केलेलं असेल, त्याने उद्या काम केलेलं असेल. इट विल हॅव डन वर्क टुमॉरो, इट विल हॅव डन वर्क टुमॉरो. आम्ही किंवा आपण उद्या काम केलेलं असेल, आम्ही किंवा आपण उद्या काम केलेलं असेल. वी विल हॅव डन वर्क टुमॉरो, वी असल्यामुळे शल पण चालेल. वी शल हॅव डन वर्क टुमॉरो. त्यांनी उद्या काम केलेलं असेल, त्यांनी उद्या काम केलेलं असेल. दे विल हॅव डन वर्क टुमॉरो, दे विल हॅव डन वर्क टुमॉरो. आणि तू किंवा तुम्ही उद्या काम केलेलं असेल, तू किंवा तुम्ही उद्या काम केलेलं असेल. यू विल हॅव डन वर्क टुमॉरो, यू विल हॅव डन वर्क टुमॉरो. हा काळ भविष्यकाळात एखादी क्रिया एखाद्या वेळेपर्यंत पूर्ण झालेली असेल असं म्हणताना आपण वापरतो. काळाचं नाव आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट म्हणजे मराठीत पूर्ण भविष्यकाळ. आता जर मला म्हणायचं असेल मराठीत की उद्या मी बराच वेळ काम करत असेल, उद्या मी बराच वेळ काम करत असेल, बराच वेळाची क्रिया, त्या काळाचं नाव असतं फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, मराठीत चालू पूर्ण भविष्यकाळ. आणि मग कसं बनवायचं वाक्य, तर आय विल हॅव बीन डुईंग वर्क टुमॉरो फॉर अ लॉंग टाइम. ब्रेक करून सांगते. पहिला सब्जेक्ट घेतला आय, भविष्यकाळ असल्यामुळे शल किंवा विल, आय आहे म्हणून शल चालेल, शल किंवा विल. आय विल हॅव घ्यायचा मध्ये, मग बीन घ्यायचा आणि V4 म्हणजे आयएनजी वालं रूप घ्यायचं. आय विल हॅव बीन डुईंग वर्क, इथे आपलं ऑब्जेक्ट म्हणजे कर्म असल्यामुळे आपण वर्क घेतोय. आय विल हॅव बीन डुईंग वर्क उद्या, टुमॉरो बराच वेळ, फॉर अ लॉंग टाइम. आय विल हॅव बीन डुईंग वर्क टुमॉरो फॉर अ लॉंग टाइम किंवा आय शॅल हॅव बीन डुईंग वर्क टुमॉरो फॉर अ लॉंग टाइम. आता फॉर अ लॉंग टाइम हे जरी मी मध्ये मध्ये म्हटलं
तरी ते बऱ्याच वेळाची क्रिया सांगण्यासाठी चालू क्रिया भविष्यकाळातली बऱ्याच वेळाची, तेव्हा आपण अशा पद्धतीने वाक्य बनवायचंय. तर आता आपण बाकीचे प्रोनाउन्स घेऊन वाक्य करूया. तो उद्या बराच वेळ काम करत असेल. तो उद्या बराच वेळ काम करत असेल. फॉर अ लॉंग टाइम बराच वेळ शेवटी घ्यायचंय कायम. म्हणायला हवं असं नाही, फक्त समजावण्यासाठी, तुम्हाला कळण्यासाठी म्हणून मी ते म्हणते. विदाउट दॅट जेव्हा तुम्ही म्हणाल ही विल हॅव बीन डुईंग वर्क, ही विल हॅव बीन डुईंग वर्क, विल हॅव बीन डुईंग वर्क हे क्रियापदच वापरलं की त्याचाच अर्थ एखादी गोष्ट बराच वेळ चालू आहे. ते सेपरेटली म्हणण्याची गरज नसते. ओके, म्हणून मी आता परत फॉर अ लॉंग टाइम म्हणत नाही सगळीकडे. मी नुसतं ही विल हॅव बीन डुईंग वर्क एवढंच म्हणते. ती उद्या बराच वेळ काम करत असेल. ती उद्या बराच वेळ काम करत असेल. शी विल हॅव बीन डुईंग वर्क टुमॉरो. शी विल हॅव बीन डुईंग वर्क टुमॉरो. ते उद्या बराच वेळ काम करत असेल. ते उद्या बराच वेळ काम करत असेल. इट विल हॅव बीन डुईंग वर्क टुमॉरो. इट विल हॅव बीन डुईंग वर्क टुमॉरो. आम्ही किंवा आपण उद्या बराच वेळ काम करत असू. आम्ही किंवा आपण उद्या बराच वेळ काम करत असू. वी विल हॅव बीन डुईंग वर्क टुमॉरो. वी विल हॅव बीन डुईंग वर्क टुमॉरो. पण वी असल्यामुळे शलही चालणार आहे. वी शल हॅव बीन डुईंग वर्क टुमॉरो. ते किंवा त्या काम करत असतील बराच वेळ. दे विल हॅव बीन डुईंग वर्क टुमॉरो. दे विल हॅव बीन डुईंग वर्क टुमॉरो. आणि तू किंवा तुम्ही उद्या बराच वेळ काम करत असाल. तू किंवा तुम्ही उद्या बराच वेळ काम करत असाल. यू विल हॅव बीन डुईंग वर्क टुमॉरो फॉर अ लॉंग टाइम म्हणायचं असेल तर. नाही म्हटलं तरी त्या क्रियापदावरूनच काय आपल्याला बोलायचं ते स्पष्ट होतं. अशा पद्धतीने आपण ही वाक्य मराठीतून इंग्लिशमध्ये जरा परत परत माझा हा व्हिडिओ ऐका. अतिशय उपयोगाचा नक्की ठरेल तुम्हाला. आणि तुम्हाला ऑल द बेस्ट. प्रॅक्टिस करत राहा. डू हे क्रियापद आपण आज घेतलंय, त्याऐवजी तुम्हाला हवं ते कुठचंही क्रियापद घेऊन त्याची 5 रूपं बघायची. आणि मी जसं ज्या पद्धतीने आता बोलले, रचना पण मी ते सांगितलीच आहे, त्या पद्धतीने वाक्य बनवत राहायची आणि बोलत राहायची. नुसती बनवायची नाही, मनातल्या मनात नाही बोलायचं, मोठ्यांदी बोलत राहायचं. ऑल द बेस्ट. प्रॅक्टिस वेल आणि छान इंग्लिश लवकरच बोलायला लागा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे. माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, मुलांना, मोठ्यांना, ज्यांना कोणाला इंग्लिश शिकायची इच्छा आहे, बोलायची इच्छा आहे त्या सर्वांना. आणि माझं चॅनल सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. थँक्स वन्स अगेन अँड बाय.